फडणवीसांचा त्यांच्याच मंत्र्यांवर भरोसा नाही का असे प्रश्न राजकीय वर्तुळात पडतायत आणि त्याचं कारण काय आहे तर ई कॅबिनेट प्रणाली। आपल्या मंत्र्यांच्या हाती कागद नाही तर थेट आयपॅड असणार आहेत। गोपनीयता राखण्यासाठी आता सरकारने ई कॅबिनेट प्रणाली राज्यात आणली आहे आणि या आयपॅड साठी सरकारने 1,16,00,000 रुपयांच्या खर्चाला मंजुरी देखील दिली आहे। त्यामुळे मंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकांचे प्रस्ताव आयपॅड्स द्वारे पाहता येणार आहेत। मंत्रिमंडळ बैठकीचे प्रस्ताव बैठकीपूर्वीच लीक होत होते, त्यानंतर फडणवीस यांनी मंत्र्यांची कान उघडणी देखील केली होती। त्याच वेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना यावर उपाय करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार आता हा नवीन उपक्रम मंत्रिमंडळात राबवला जाणार आहे। त्यासाठी आता 50 आयपॅड खरेदी केले जाणार आहेत। तसंच मंत्र्यांना आयपॅड हाताळण्यासाठी आणि वापरण्यासाठी प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे। याच संकल्पनेला ई कॅबिनेट असं नाव देण्यात आलंय। 2 जानेवारी 2025 रोजी झालेल्या बैठकीत कागद विरहित मंत्रिमंडळ अर्थात ई कॅबिनेट बाबत सादरीकरण केलं होतं। आता ते प्रत्यक्षात राबवलं जाणार आहे। ही सरकारची नवीन मोहीम तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला आत्ताच फॉलो करा।